हे आमची भूमिका स्पष्ट करतो. शहराची सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे रस्त्यावर आहे. मेट्रोचा आत्ताच इतका गाजावाजा का झाला? ज्या 5-6 वर्षापूर्वी मेट्रोचा गाजावाजा व्हायला पाहिजे होता तो त्यावेळेस झाला असता तर नागरिकांमध्ये जागरूकता. पब्लिक ट्रान्सपोर्ट हे अतिशय वीक आहे आणि त्यासाठी आपल्याला फार मोठ्या योजना म्हणजे करण्याची गरज आहे. हा प्रस्ताव योग्य आहे की नाही याच्यावरती विचार विनिमय होईल, बजेटिंग होईल किंवा सर्व तऱ्हेच्या शंका कुशंका ह्या राज्य शासन लेवलला तपासल्या जातील. अजूनही याच्यावर विचारांची देवाणघेवाण होऊन याच्यावर मार्ग निघाला पाहिजे. शिवसेनेने केलेल्या उपसूचना काही उपसूचनांवर भाजपने मतदान केलं नाही आणि भाजपने केलेल्या काही उपसूचनांवर शिवसेनेने मतदान केलेलं नाही, हे बरोबर आहे. त्यामुळे आकड्यांची तफावत वाटते का तुम्हाला? चर्चा अशी आहे की पिंपरीचा विरोध मेट्रोला होण्यामागं पिंपरी भागातल्या वाहन उद्योगांचा पिंपरीतल्या महापालिकेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना फूस आहे, अशी याला दुसरी चर्चा किंवा दुसरं मत असं आहे. आपण सर्वांनीच उत्तर द्या. पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेसंदर्भात PMPLच्या बसेस लवकर येणं सर्व नागरिकांच्या दृष्टीच्या हिताचा नक्की.